हा घे तुझा पहिला आणि सुमी काय ग अशी परत का झोपलीस? बरं वाटत नाहीये का? काय ग काय होतंय? काही नाही ग, आज आपण दोघीच आहोत ना घरात. काव्या गेली कॉलेजला, बाकी सगळे लग्नाला गेलेत. म्हटलं जरा परत येऊन पडावं. ते बघ सुमी, खोटं बोलू नकोस हा, खरं सांग. तुला बरं वाटत नाहीये ना? तसं काही नाहीये ग बाई. दिसतंय मला. अजिबात उठू नकोस आणि झोपून राहा. आणि तुझं पोट दुखतंय का? अगं बाई तसं काही होत नाहीये. उगाच गावभर गोंधळ घालू नकोस, सांगत फिरू नकोस. अरे काही झालेलं नाहीये मला. आणि या वयात असे त्रास होतातच अगं. तू शांतपणे झोपून राहा आणि तुला काय हवं नको ना ते मला सांग, मी आणून देईन. आणि स्वयंपाकाचं सुद्धा बघते मी. हा हो आजीबाई जावा. हा पडते मी. मोबाईल घेऊ नको हातात. नाही ग, नाती शिकवतायत मला. मास्टर्स इन केमिस्ट्री म्हणजे ऑब्विसली फॉरेन्सिक स्पेशलिस्ट असणारच. त्यात 12 एन्काउंटरचे टीम. तगडा एजंट वाटतोय. आपल्या डेटाबेस मध्ये ना एवढीच इन्फॉर्मेशन, म्हणजे फोटो पर्सनल इन्फॉर्मेशन असं काहीच दाखवत नाहीये. आता साधू सरांचं डिसिजन आहे म्हटल्यावर काय करणार नाही का? मला तुमची नाराजी कळतीये टीम. पण ज्या अर्थी साधू सरांनी हा निर्णय घेतलाय त्या अर्थी त्यांनी विचार करूनच घेतला असणार आहे. खरंच केस तितकी कॉम्प्लिकेटेड असेल. मी जे सांगते ते नीट ऐका आणि समजून घ्या. ही जी कोणी व्यक्ती आता आपल्या टीम मध्ये येणार आहे ती आपली कॉम्पिटिटर नाहीये, ती आपली कोलॅबरेटर असणार आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत अगदी व्यवस्थितच व्हायला पाहिजे. आणि त्यांच्याबद्दल जी काही माहिती आपल्याला कळली आहे त्याच्यावरून एवढं तर स्पष्ट आहे की एजंट खूप शार्प आहे. खूप चांगलं काम केलंय त्यांनी आतापर्यंत. त्यामुळे त्यांच्या सोबतीने ही केस लवकरात लवकर सोडवूयात. आलेच मी. मायन्यान वाच पाहिजे याला शिकडे ढुकी सुद्धा पाहणार नाही मी. अरे कोणचे काय माहिती आहे नमुना. ना ऐकलं का बॉस काय म्हणाल्या? त्याचं काम लय इम्प्रेसिव्ह म्हणे. बॉसने कौतुक केलंय म्हणजे चांगलाच असणार एजंट. आणि बॉस कधी माणूस ओळखायला चुकत नाही. आणि अरे अहो पंजाबी आहे त्यातल्या त्यात. बापरे, पंजाबी माणसं लय हँडसम असतं रे. मग काय एकदम डॅशिंग स्मार्ट. त्यात 12 एन्काउंटरचे टीम. हो केडी सर तुमचे किती येतो? 11 आहे. एक जास्त आहे यांच्यापेक्षा. अहो कशाला जखमीवर मीठ चोळताय? एक तर केडी सरांचे दिवस वाईट चाललेत, त्यात तो पंजाबी एजंट. अरे अरे पण बॉस काय म्हटले, ते केडी सरांकडे त्या नजरेने बघूच शकत नाही. अरे मग याच्याकडे कोणत्या नजरेने पाहतील रे? काय बोलताय कमांडर? हा केडी सरांना किती वाईट वाटतं बघा. सर नाही बघणार त्या तसा, नाही बघणार. टेन्शन नका घेऊ तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ. तसे पियेंगे. सुमीला अगं पण ती तर बाहेरचंही कधी काही खात नाही. अगं तेच ना, ती बाहेरचं काहीच खात नाही. तेच कळत नाहीये मला. अंग पण खूप तापलंय तिचं. ताई तू प्लीज येतेस का? अगं पण अरे 7-8 फोटो पाठवले तुम्ही. नाही नाही यातला एकच आहे, पण एवढेच फोटो सापडले आम्हाला. यातला एक्झॅक्टली कोणता आहे? हो ना, खूप हँडसम आहेत. सरसोदा साग मक्की दी रोटी खाऊन सगळे दष्टपुष्ट झाले आहेत. आपल्याकडच्या पोरींना खूप आवडतील. सर 4 नंबरचा बघा बरं, लय चिकना दिसू राहिला. मी जर पोरगी असती ना तर यालाच पटवला असता फातिमा. ओ कमांडर काय बोलताय? हा पण मी ऐकलंय ही पंजाबी लोक जिथे जातील तिकडे पोरी पटवतात. काय हो केडी सर, खरं आहे का? मला कसं माहिती असेल? करेक्ट. तर तुम्हाला कसं माहिती असेल हे ना आपल्याला तो इथे आल्यावरतीच कळेल. ए पण आपल्यात आल्यावर कोणाला पटवणार? हा पण एक प्रश्नच आहे रे कत्री. म्हणजे आपल्या फातिमा भाऊला तर तो पटवूच नाही शकणार. बरोबर की नाही ब्रो? भाईगिरी दिखाओ तुझे. हाँ ज्यादा बोल रहा है तू.
अरे 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 ए मग उरल्या बॉस बॉस नाही नाही बॉसला कोणी नाही पटवू शकत. का का नाही पटवू शकत? अरे का म्हणजे काय बॉस आहे ती, तिला कोणी कसं पटवू शकतं? हे बघा केडी सर, जरा स्पष्टच बोलतो. एखादा नाका खालून येईल आणि पटवून घेऊन जाईल. विचार करा. तुम्ही विचारण्याआधी त्यांनी विचारलं तर? तो इथे केस सॉल्व्ह करायला येतोय, पोरी पटवायला नाही. आणि तो जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. मी पण बघतो बॉसच्या जवळ कोणी कसं काय जातंय ते. म्हणजे सकाळपासून थोडी कणकण आहे. बाहेरचं काही खाण्यात आलं होतं? सुमी काही अशी बाहेरचं फार खात नाही, पण काल घरीच पनीरची भाजी केली होती. तिला जास्त आवडते म्हणून तिने जरा जास्त खाल्ली, पण नंतर झोपली ती. आणि मग सकाळी उठली तर पोटात कळा सुरू झाल्या. डॉक्टर त्याच्यामुळे होतंय का? नाही, हे इन्फेक्शन आहे. पनीरची एक्सपायरी डेट वगैरे बघितली होती ना? हो, म्हणजे नेहमीच्याच दुकानातून आणलं होतं. मी काही औषधं लिहून देते, ते सलग 5 दिवस घ्या. आणि हां, जेवणात मऊ भात किंवा सफरचंद वगैरे असंच मऊ घ्या. काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना डॉक्टर? सध्या तरी काही काळजीचं कारण नाही, पण हलगर्जीपणा केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आजी, गोळ्या औषध वेळेत घ्या. लवकर बरं व्हायचंय ना? हो, पिक्चर राहिला अर्धवट माझा बघायचा.